श्री स्वामी समर्थ सगळ्यांना नमस्कार मंडळी। आजची रेसिपी आहे गावरान झटपट शेवग्याचा रस्सा। तुम्ही कालवण सुद्धा म्हणू शकता, आमटी सुद्धा म्हणू शकता। खूप टेस्टी होते आणि घरच्या साहित्यामध्ये रेडी होते शेवग्याची आमटी। चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी घेतलेली आहे शेवग्याच्या 2 शेंगा घेतल्या होत्या, साफ करून घेतलेल्या आहेत। आता आपण त्याला पाण्यामध्ये ठेवायचं आहे। आता आपण मसाला करून घेऊया। इथे मी घेतलेला आहे अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आता आपण हा मसाला मिक्सरला वाटून घ्यायचा आहे। 1 चमचा जिरे घालायचे आहे त्याच्यामध्ये। आता आपण हा मसाला करून घेऊया। थोडंसं पाणी घालायचं आहे, मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीमध्ये पूर्ण बारीक करायचा आहे आपल्याला मसाला। आता आपण गॅस चालू करूया, टोप ठेवूया। टोप छान असा गरम होऊ द्यायचा आहे। इथे मी 3 पळी तेल घातलेलं आहे। आता फोडणीला आपण 2 लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या आहेत, जिरे घालायचे आहेत अर्धा चमचा, 1 टोमॅटो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। टोमॅटो छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आपल्याला। आता आपण वाटून ठेवलेला मसाला घालायचा आहे, छान असा मिक्स आउट करून घ्यायचा आहे। आता मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकलेलं आहे, ते मिक्स करून ओतलेलं आहे त्याच्यामध्ये। छान मिक्स करून घ्यायचं आहे। चवीप्रमाणे आपलं मीठ घालायचं आहे, हळद घालायची आहे। छान परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी 2 चमचे लाल मसाला घातलेला आहे। छान आता मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं मिक्स करायचं आहे, छान असं तेल रिलीज होईपर्यंत। छान आता आपला मसाल्याला तेल पण सुटलेलं आहे, बघू शकतात। शरीरासाठी खूप पौष्टिक असते शेवग्याची शेंग, आठवड्यातून 2 वेळा तरी खाल्लीच पाहिजे। आता आपण शेवग्याची शेंग टाकायची आहे मसाल्यामध्ये, छान आता मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपण गरम पाणी टाकायचं आहे। तुम्हाला जेवढं पातळ हवा असेल, रस्सा हवा असेल तेवढं तुम्ही पाणी वतायचं आहे। छान आता मिक्स करून घ्यायचं आहे परत एकदा। तुम्हाला अजून थोडा रस्सा वाढवायचा होता तर मी आणखीन थोडंसं पाणी घातलेलं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला स्लो करायची आहे आणि ताट झाकायचं आहे आपल्याला त्याच्यावरती। 10 मिनिटासाठी स्लो गॅसवरती आपल्याला ठेवायचं आहे। वरतून थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे। मी शेंगदाण्याचं कूट करून ठेवते, छान शेंगदाणे भाजायचे आणि कूट करून ठेवायचं, स्टोर करून ठेवायचं। आपल्याला लागेल तसं आपण वापरू शकतो पटकन असं। आता मी कोथिंबीर घातलेली आहे आणि प्लेट झाकून आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी ठेवायचे स्लो गॅस करून। आता आपली शेवग्याची रस्सा भाजी तयार आहे। घरच्या साहित्यामध्ये तयार होतं आणि पटकन असं रेडी होणारं शेवग्याची आमटी आहे आपली। आता आपल्या शेंगा पण छान अशा शिजलेल्या आहेत आणि एकदम टेस्टी होते मंडळी। रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा, कशी वाटते कमेंटमध्ये मला नक्की सांगा। तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत, भातासोबत सुद्धा खूप टेस्टी लागतं। चला बाय, जय महाराष्ट्र मंडळी, थँक्स।